अकोल्यातील एका अल्पवयीन मुलीचं शोषण आणि आत्महत्या प्रकरणी फरार असलेल्या एका पोलीस हवालदाराला पोलिसांनी अखेर अटक केली। 4 राज्यांमध्ये 20 दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर आरोपी पोलीस शिपायाला नांदेड जिल्ह्यातून पकडण्यात आलं। या प्रकरणात आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं देखील झाली होती। पीडित मुलीच्या घरी किरायानं राहणारा आरोपी पोलीस शिपाई पवन वडगावे यानं मुलीशी प्रेमसंबंध ठेवून अत्याचार केला आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला। त्यामुळे मुलीनं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता। यात ती गंभीर जखमी झाली होती। उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। त्यानंतर दोषी कर्मचाऱ्याला अटक करण्यासाठी आंदोलन झालं। पोलीस शिपाई पवन वडगावे याच्या शोधात स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलिसांची एकूण 5 विशेष पथकं तयार करण्यात आली होती। 6 अधिकारी आणि 25 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला। शोध पथकांनी आरोपीचा माग घेत हैदराबाद तेलंगणा, कोइंबतूर तमिळनाडू, बंगळुरू कर्नाटक, मुंबई, नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि संभाव्य वास्तव्याच्या ठिकाणी शोध घेतला। मात्र सुरुवातीला आरोपीचा ठाव ठिकाणा लागला नाही। गेल्या 10 दिवसांपासून 2 पथकं नांदेड इथं तर 2 पथकं मुंबईत तळ ठोकून होती। अखेर आरोपी पवन वडगावे याला नांदेड इथून ताब्यात घेण्यात आलं। मुलगी दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला होता, तर त्याच्यात आम्ही कलमवाढ केली होती आणि आपला आरोपी फरार होता। तर आता त्यानंतर माननीय SP साहेब अर्चितजी चांडक सर आणि आम्ही खूप त्याच्यात मेहनत घेऊन ठाणेदाराला जोडगे साहेबांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये आता यश मिळालेलं आहे आणि आपला जो आरोपी आहे पवन वडगावे आता अटक झालेला आहे।